नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या पात्र उमेदवारांच्या आलेल्या निरोपाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात नवापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते माननीय श्री भरतभाऊ माणिकरावजी गावित यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे पात्र बंधू भगिनी उमेदवारांची भेट घेतली। तसेच त्यापैकी काही उमेदवारांनी पेसा भरतीविषयी पण प्रश्न उपस्थित केले। त्या सर्व समस्या जाणून घेत आलेल्या उमेदवारांची जेवणाची व्यवस्था करून संबंधित विभागातील विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून पात्र उमेदवारांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण केले। याविषयी भरत गावित म्हणाले, मी प्रथमतः आदिवासी आहे, त्यानंतर इतर सर्व गोष्टी। माझा आदिवासी समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आदिवासी समाज संघटित असणे पण आवश्यक आहे। 28 जून पासून आपल्या आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन केले। ते आंदोलन 27 दिवस चालू होते। मात्र त्या आंदोलन संदर्भात काही राजकीय नेते मंडळींनी राजकीय स्टंट असल्याचे सांगत त्या विषयाला गांभीर्याने घेतले नाही। आज या ठिकाणी जी युवा पिढी हजर आहे त्यांनी आम्हाला साथ सहकार्य केले असते तर त्या आंदोलनात नक्कीच आम्हाला यश मिळाले असते। 20 प्रमुख मागण्यांसह धरणे आंदोलनात आम्ही सर्व बसलो, तूरवाद्य केली, घंटानाद केला, नवापूर हायवे बंद केला असो, पण यापुढे जेव्हा जेव्हा माझा समाज अडचणीत राहील तेव्हा हा भरत गावित त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे प्रतिपादन उपस्थित बंधू भगिनींना केले। स्टेजावर मोठो समाजासाठी त्यासाठी जाऊन ती जाईना आपण माझे तो पक्ष आहे का काय बाजून तवापण समाज आहे ने समाजासाठी जाऊन होते हो पहिला विचार आपण मनात जाऊन होते पक्ष बाजून तवा समाज पहिलो युवा जो समाजासाठी काम करतोय त्या रे तुम्हाला हीच माझी विनंती आहे। बरोबर का नाही? जिल्हा परिषद आपली आहे, हा जिल्हा आपला आहे, बरोबर आहे। हा जिल्हा आपला आहे, त्याच्यामुळे काही घाबरायचं नाही, तर जे करायचं ते आपण सगळे मिळून करू, बरोबर काय घाबरायचं नाही। आणि कोणी सांगायचं नाही की 7 तारीख गेली 8 तारीख गेली आज निघाली तो जग काही आदिवासींचा जग निघणार आहे, आदिवासींचा दंड चालणार आहे, काही घाबरायचं नाही। फक्त एकजूट ठेवा, आदिवासींनी एकजूट राहा, तेव्हाच आपला विकास होईल।